त्रिमूर्ती दिव्यांगाचा जन्म अभिष्टचिंतन व दिव्यांग मेळाव्यात आलेल्या दिव्यांगाचा सन्मान संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्यातर्फे सन्मान माहूर येथे उत्साहात संपन्न। दिव्यांग चळवळीचे प्रणेते तथा दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष श्री चंपतराव पाटील डाकोरे यांच्या जन्म अभिष्टचिंतन निमित्त भव्य दिव्यांग सन्मान सोहळा राज्यस्तरीय महाराष्ट्र आदर्श भूषण पुरस्कार सत्कार पुणे येथे सन्मानित केलेल्या डाकोरे पाटील यांचा सत्कार सोहळा कपिलेश्वर धर्मशाळा माहूर येथे संपन्न झाला। कार्यक्रमाचे अध्यक्ष दिव्यांग संघटनेचे मराठवाडा प्रमुख सुधाकरराव पिलगुंडे हे होते। प्रमुख पाहुणे भागवताचार्य हभ रामेश्वर महाराज, वारकरी संस्था माहूर हभ निवृत्ती महाराज, वंदे भारत टीव्ही प्रतिनिधी मनोहरराव येरपुरवार, गणपत गौड, शिवाजी गुटे, मानसिंग वडजे, खांडरे उपस्थित होते। प्रथम दीप प्रज्वलन करून आलेल्या सर्व दिव्यांग बांधवांचा शाल पुष्पहार घालून 150 दिव्यांग बांधवांचा दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या मार्फत सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुण्याचा सन्मान सत्कार दिव्यांग संघटना माहूरच्या वतीने करून नंतर त्रिमूर्ती दिव्यांगाचा जन्म अभिष्टचिंतन चंपतराव डाकोरे पाटील, प्रदीप शेरकुरवार, रेवा राठोड यांचा जन्मदिन केक कापून अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। सूत्रसंचालन दिव्यांग संघटनेचे सल्लागार प्रेमसिंग चव्हाण यांनी केले। प्रस्तावित जिल्हा उप-अध्यक्ष राजूभाऊ शेरकुरवार यांनी हा अभिष्टचिंतन सोहळा व सन्मान सत्कार बद्दल बोलताना दिव्यांग वृद्ध निराधार बांधवांसाठी डाकोरे पाटील यांना दोन्ही पाय नसताना संघर्ष करून गावपातळीवर दिव्यांग सवलतीसाठी संघर्षामुळे आज गावपातळीवर दिव्यांग बांधवांना हक्क मिळत आहे। त्यांनी केलेल्या कार्याची दखल महाराष्ट्रभर घेऊन त्यांना आतापर्यंत 38 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। अशा संघर्षमय नेत्यांसोबत आपण सर्वांनी संघटितपणे संघर्षात सहभागी होण्याचे आवाहन केले। या सोहळ्यात मार्गदर्शन करताना चंपतराव डाकोरे पाटील यांनी दिव्यांग संघटनेच्या चळवळीची माहिती सर्वांना सवलती हक्क मिळावे म्हणून व्हॉट्सअपवर माहिती पाठविली जाते ते आपण ग्रुपवर पाहत नसेल तर काय सवलती आहेत हे कळणार नाही। दिव्यांग वृद्ध निराधार यांना चरी येऊन माहिती देणार नसल्याने व आपणास वाचता येत नसल्यामुळे दिलेली माहिती सर्वसामान्य दिव्यांग बांधवांना कळावी म्हणून यूट्यूबवर चॅनलवर व्हिडिओची लिंक पाठवली जाते, पण ते पाहिले तर सवलती हक्कापासून अनेक दिव्यांग वंचित राहतात। त्यासाठी दिलेली लिंक पूर्ण पहा व जास्तीत जास्त शेअर करून दिव्यांगापर्यंत माहिती पाठवावी व परोपकार करावा। आपल्या हक्कासाठी आपण सर्वांनी नेहमी संघटितपणे संघर्षात सहभागी झाल्यामुळे मला 38 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, ते आपल्या सर्वाचे श्रेय आहे। तुम्ही सुद्धा आम्हा त्रिमूर्ती दिव्यांग जन्म अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा केला, असेच प्रेम आपुलकी कायम राहो। सर्वांनी संघटितपणे संघर्षात सहभागी व्हावे असे आवाहन केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जी उपाध्यक्ष राजूभाऊ शेरकुरवार, प्रेमसिंग चव्हाण, उमेश भक्त, राजेंद्र सुकळकर, हेमसिंग आडे, अरविंद राठोड, रेवा राठोड, नामदेव लोट, राजू कांबळे, शुभम शेरकुरवार, सुनील पवार, सागर नरवाडे, सुधाकरराव खराटे, वनिता पेटकुले, सुशीला तोडसाम, पुष्पा कलाने, सुमनबाई हंगवणे, प्रवीणा मोरे, लता राठोड, रुखसार अजगर, जयश्री बनसोडे इत्यादी मान्यवर तालुका पदाधिकारी तसेच सर्व दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांना जेवणाची व्यवस्था केली होती। माहूर तालुक्यातील शेकडो दिव्यांग उपस्थित होते, असे प्रसिद्धी पत्रक माहूरता अध्यक्ष उमेश भक्त यांनी दिली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जी उपाध्यक्ष राजूभाऊ शेरकुरवार, प्रेमसिंग चव्हाण, उमेश भक्त, राजेंद्र सुकळकर, हेमसिंग आडे, अरविंद राठोड, रेवा राठोड, नामदेव लोट, राजू कांबळे, शुभम शेरकुरवार, सुनील पवार, सागर नरवाडे, सुधाकरराव खराटे, वनिता पेटकुले, सुशीला तोडसाम, पुष्पा कलाने, सुमनबाई हंगवणे, प्रवीणा मोरे, लता राठोड, रुखसार अजगर,
जयश्री बनसोडे इत्यादी मान्यवर तालुका पदाधिकारी तसेच सर्व दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांना जेवणाची व्यवस्था केली होती. माहूर तालुक्यातील शेकडो दिव्यांग उपस्थित होते, असे प्रसिद्धी पत्रक माहूरता अध्यक्ष उमेश भक्त यांनी दिली.